नमस्कार मंडळी, मी विद्येश कावनकर. तर पुन्हा एकदा स्वागत आहे मी कोकणी विद्येशच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर कशात सर्व मजेत ना? तर गावाला आलो होतो, आपल्या शर्यती होत्या म्हणून आलो होतो. आता कालच झाल्या शर्यती बघून. आता निघतो आता मुंबईला. सकाळचे आता वाजलेत 6:15 झालेत. तर 6:30 निघू. इथून सावड्यातनं आता गाडी आहे. सावड्यात म्हणजे सावड्यातनं गाडी आहे आता. तर दिवा थांबणाऱ्या वाटते ते. आता मला पण एवढं काही माहीत नाही. बाबा येतो आता सोडायला. आता उठलाय तो. निघू आता थोड्या वेळात आम्ही. चला आता आजचा मुंबईतून निघायचा ब्लॉग बनवूया बोललो. चला, कारण की येते वेळी तर काळोख होता, कारण की रात्री निघालो तर काय दिसलं नाही एवढं, काय बघायला व्हिडिओ पण बनवायला भेटले नाही. आज बघूया तर जातेवेळी व्हिडिओ तरी बनायला भेटते का नाही. ते बसायला भेटलं तर ठीक आहे. चला तर ट्रेनमध्ये भेटू. आता स्टेशनला पोचले तर सावडा स्टेशनला. तिथं आता ट्रेन येईल तेव्हा. रत्नागिरीला ट्रेन थांबली होती भरपूर टाईम, 1-1.5 तास जास्त झाला असेल. आज माणसं पण एवढी भरपूर आहेत ना, माणसं भरपूर आहेत. आज तरी काय माहीत बसायला भेटतंय की नाही. आता खेडला पोचलोय. समोर बघ असं धुका पसरलाय. धुका बघा तिथे. कशी गावाला शेती चालू आहे बघा.
म्हणजे आता सीझनच आहे शेती करायचा. बहुतेक जण आता शेती करायला चालले. नमस्कार मंडळी. तर गावावरनं आत्ताच आलो, पोचलो म्हणजे घरी, मावशीच्या बिल्डिंग खाली आहे. पण एक जाम मोठा विषय झाला. ट्रेन आली म्हणजे कुठे रत्नागिरी दिवा ट्रेन होती आणि ती ट्रेन थांबली कुठे इथं पनवेललाच थांबली. पनवेलच्या पुढे आलीच नाही. आता काय सर्व माणसं उतरायला लागली. बोललो आता काय करू. मी बोललो नशीब बाजूला एक ढाणू लागली होती ट्रेन. मग तिच्यात बसलो आणि पहिले तिच्यात नाही बसलो, मला तिकडे गेलो, प्लॅटफॉर्मला गेलो. मला बघूया तिकडे कुठली ठाणं ट्रेन लागली का. आता मला माहीत नव्हती ती बाजूला ट्रेन लागली ढाणूती. विचारलं तेवढी नाही, दिव्याला नाही थांबणार बोलले. मग तिकडे गेलो. मग तिकडून आल्यानंतर बोललो ढाणूला जाणं म्हणजे ही डायरेक्ट कोपरला थांबेल, इकडून शॉर्टकटने जायला बोललो. मग तिथून आलो, परत मला नशीब थांबली होती ट्रेन म्हणून ती. मग तिच्यात चढून मग डायरेक्ट इथं कोपरला उतरलो. कोपरून परत दुसरी ट्रेन चेंज केली, बदलापूर पकडली आणि ठाकुर्लीत उतरलो. तर काल्याला फोन केला होता. काल्याला बोलले ये जरा इथं ठाकुर्लीत, त्याकडे सामान होता तर त्याकडे पाठवून दिलं. आता मावशीच्या बिल्डिंग खाली आता वाट बघतो वहिनींची. दादा पण गेलाय माझी गाडी घेऊन कामाला, त्याची गाडी तर आहे घरी. तर मावशी आणि सर्व ते तिकडे ताईच्या घरी आहेत, माझी मोठी ताई तिच्या घरी आहे. आता वहिनीला फोन केला होता, वहिनी बोलली येते करून. आता येतील त्या, चावी घेतो आणि मी पण आता घरी जातो. घरी जाऊन मला डायरेक्ट लगेच मला मुलुंडला निघायचं आहे. कारण की मुलुंडला आमची मंडळाची मीटिंग आहे, तर तिकडे जायचं आहे. 3 वाजता मीटिंग होती पण आता 3 वाजून गेलेत. त्यांना बोललो मी तसं मला उशिरबल करून, ते बोलले हां चालेल ये बोलले ते. मग आता इकडून डायरेक्ट फ्रेश होऊन डायरेक्ट तिकडे मुलुंडला निघायचं आहे. मला जाम थकलो आहे आज. मला वाटलं लवकर पोहोचेल ट्रेन 1-1.5 वाजता, पण ट्रेन जाम स्लो होती आणि एवढा वैताग आला. नशीब मेन म्हणजे बसायला भेटलं, नाही तर गेल्या जातेवेळी बसायला भेटलंच नव्हतं अजिबात. चला तर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि असंच तुमचा सपोर्ट द्या. तसंच भेटू परत नवीन व्हिडिओमध्ये. बाय.